आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची पुण्यतिथी। पुण्यातील महाविद्यालयामधील सावरकरांची खोली आज खुली करण्यात आली आहे। फर्ग्युसन महाविद्यालयामधील खोली नागरिकांकरता ही आता दर्शनाकरता खुली करण्यात आली आहे। सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दशेत असताना 1902 ते 1905 या काळात वसतिगृह क्रमांक 1 मधील 17 क्रमांकाच्या खोलीत त्यांचं वास्तव्य होतं। सावरकरांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही ऐतिहासिक खोली आहे आणि ही खोली पाहण्याकरता त्या ठिकाणी आज अनेक जण उपस्थित होत आहेत। सावरकरांच्या याच खोलीतून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ज्या वसतिगृहामध्ये सावरकर राहत होते, शिक्षण घेत होते, त्या वसतिगृहाची जी खोली आहे ती आज खरं तर पुणेकरांसाठी खुली करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय या वसतिगृहातली खोली क्रमांक 17 आहे। याच खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, हे राहत होते। 1902 ते 1905 पर्यंत म्हणजे जवळपास 3 वर्षांचा कालावधी होता। त्या कालावधीमध्ये सावरकर यांनी त्यांचं शिक्षण आहे ते याच वसतिगृहातून केलेलं होतं। याच वसतिगृहातून अनेक चळवळी आहेत त्या सुद्धा सावरकर यांनी केलेल्या होत्या। इतकंच नव्हे तर काव्य सुद्धा याच वसतिगृहातून त्यांनी लिहिलेलं होतं आणि जवळपास 3 वर्षांचा कालावधी या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या वसतिगृहामध्ये त्यांनी केलेला होता। आणि आता आपण पाहतोय ही खोली आहे, ज्या खोलीमध्ये सावरकर यांचे वेगवेगळे प्रसंगाचे जे फोटो आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सावरकरांची अनेक पुस्तकं वाङ्मय आहेत ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। जो इतिहास सावरकरांचा सर्वसामान्यांना माहिती व्हावा यासाठी खरं तर दरवर्षी ही खोली खुली ठेवण्यात येते आणि जवळपास 3 वर्षांचा कालावधी आहे तो म्हणजे नाशिकवरून ते ज्यावेळेस पुण्याला आले त्यापासून याच फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं होतं आणि नाशिकवरून पुण्यात आल्यानंतर याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या वसतिगृहामध्ये त्यांनी जवळपास 3 वर्ष शिक्षण घेतलं। नंतर इथल्या प्राचार्यांनी मात्र त्यांना कोणत्या वेगळ्या कारणावरून इथून काढून टाकलेलं होतं आणि त्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो लढा होता तो सुरू असलेला पाहायला मिळालेला होता। आणि आज पुण्यतिथीनिमित्त मात्र या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जिथं त्यांचं वास्तव्य होतं ती खोली आज सर्वसामान्यांसाठी खुली ठेवण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।